याला माध्यम आहे जय हरिभाऊ. तधीपासून आजपर्यंत नाही जोपर्यंत हा ढाचा या जगात आहे तोपर्यंत तुम्ही मला सोडू शकत नाही, मी तुम्हाला सोडू शकत नाही. विठाला अनंत जन्माची असणारी ही भावना, अनंत जन्मापासून असणारी ही संघटना. तुम्ही होते राम राजा, तुम्ही होते राम राजा, तुम्ही होते राम राजा, तुम्ही होते राम राजा. आम्ही वानराच्या फौजा, 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 आम्ही वानराच्या फौजा. तुम्ही पण काही करू शकत नाही, आम्ही पण काही करू शकत नाही. केलेलं आहे सगळं थोरांनी, आपण काही करू शकत. आपण अल्पज्ञ जीव आहोत, आपणाला काही कळत नाही. थोरांच्या विचारांवर, त्यांच्या पावलावर पाऊल ठेवून त्यांच्या पवित्र विचारांना उजाळा कसा देता येईल, छोटासा प्रयत्न. विठाला ऐका ऐका भाऊ, संत म्हणजे माणूस नाही, संत म्हणजे माणूस नाही. आमच्या डोक्यामध्ये माणूस येतो, निमित्त त्या प्रतिमा. संत म्हणजे माणूस नाही. देवामध्ये आणि संतामध्ये फरक नाही. विठाला इथं माणसं होऊन बसले संत, माणसं संत होऊन बसले. मी तुमचा गुरु पडा माझा पाया, गुरु गावात चोऱ्या करी, शिष्य नदीला मासे तरी. खरं बोला, हे डब्ब तुमचा उद्धार करणार आहे का ज्ञान तुमचा उद्धार करणार आहे? हा? बोला दादा बोला. तुमचा उद्धार म्हणजे हाडा मासाचा माणूस तुमचा उद्धार करन का? अरे हे आमचे पाय तुम्ही घासून जरी प्याले, घासून, ऐका जरा, आमच्यासारख्या बावलटांचे पाय जरी तुम्ही घासून प्याले, उद्याचं मरण आता येणार नाही. नाही, तुमचा उद्धार माणूस करू शकत नाही, तुमचा उद्धार ते ज्ञान करणार. विठाला समजलं तर चांगली गोष्ट आहे, नाही समजलं, कोट्यावधी जन्म घालवले या डिपार्टमेंटमध्ये. या डिपार्टमेंटमध्ये 1 नाही 2 नाही 5 नाही 50 नाही 1000 नाही लाखोनी करोडोनी वर्ष घालवले तरी मेड बसायचं नाही. समजणं हा विषय फार महत्वाचा. विठाला माणूस म्हणजे संत नाही, ज्ञान म्हणजे संत आहे. ते ज्ञान हृदयी प्रतिष्ठे. माणूस नाही, ते ज्ञान हृदयी प्रतिष्ठे. मग बघा शांतीचा अंकुर फुटे, विस्तार बहु प्रगटे आत्मबोधाचा. विठाला खर्र बोला, खर्र. देव बघायचा विषय असतो का समजून घ्यायचा विषय असतो? खऱ्याची माय मेली आणि बावलटांची जिवंत राहील. खरं बोला, देव या चांबड्याच्या डोळ्यानं बघायचा विषय असतो का समजून घ्यायचा विषय असतो? पंढरपुराला 10 लाख लोक गेलेत आणि जातील. उद्या परवापर्यंत चंद्रभागेत जागा सापडायची नाही तुम्हाला. पंढरपुराला 10 लाख, माऊलीच्या आळंदीला 9 लाख.
खर्र बोला. चांबड्याच्या डोळ्यानं या चर्मचक्षुनं देव बघायचा विषय असतो का समजून घ्यायचा विषय असतो? समजून घ्यायचं. समजून घ्यायचं. किती माणसांना समजून घेतला आणि किती माणसं समजून देतात. मी तुमचा अनुग्रह घेतो कीर्तन संपल्यावर. महाराष्ट्रातले किती माणसं समजून देतात आणि समजून घेणारे देवाला समजून घेतात. मी कीर्तन सुटल्यावर मला भेटा, मी तुमच्या पायाला हात लावतो. सर्वत्र दुर्लभ सर्वत्र दुर्लभ ताई कुठे? नवरा मानायचा बघायचा विषय असतो का नांदायचा विषय असतो? मरायचं का आता आम्ही तुमच्या पुढं? बाजारूंनी बाजार मांडला ना, कारण गचांड धरणारा कोणी नाही ना. सगळी मनमानी चालली ना. लोक गपागप खायला देतात. गुलाबजाम, श्रीखंड, बासुंदी, पुऱ्या. कुठं उठू कुठं बसू. जनावरांचा जसाच दडवी बाबा, अरे जनावरांचा जसा सौदा केला जातो तसा आज आमच्या या वारकरी संप्रदायामध्ये सौदा केला जातो रे. इथं बरं पोटासाठी केवढी शोभाबाईला नाही विचारत मी, एकट्या शोभाबाईला नाही बोलत मी. या माझ्या सगळ्या बहिणी त्याच्यामध्ये आल्या, सगळ्या आया त्याच्यामध्ये आल्या. सगळ्यांना मेंदू दिलेला आहे, पण ठराविकच लोकांचा मेंदू जागा आहे. 99% नाही, 99.5% लोकांचा मेंदू झोपलेला आहे. या बाबतीत विषयाच्या बाबतीत नाही बोलत मी. या बाबतीत 99.5% लोकांचा मेंदू झोपलेला आहे. लोक महाराज म्हणतात, दुजाभाव करतात, दुजाभाव. मी एकट्या माझ्या शोभाताईला विचारत नाही आणि बोलत नाही. नवरा मानायचा विषय असतो, निव्वळ उदबत्त्या वाळायचा विषय असतो फोटोला. नवरा बघायचा विषय असतो का नांदायचा विषय असतो? आता नांदायच्या बाबतीत तुमच्या पुढे मी मरू का? आता डोकं नाही चालत का? डोकं केवी जीव शिवाची अवचटी. अरे देवा धर्माच्या नावाखाली एका दिवसाला फावड्यानं पैसे ओढले जातात. लाज नाही का वाटत? ही सोन्यासारखी भोडी भाबडी जनता याला काय माहित नाही. तुम्ही जशी दिशा देणार त्या दिशेला हा समाज जाणार. वाढ वडिलांना थोरा मोठ्यानं जशी दिशा दिली त्या दिशेनं या समाजाला पाठवा का हा मनमानीच्या मार्गानं? नवरा मानायचा विषय आहे, नवरा बघायचा विषय आहे का नवरा नांदायचा विषय आहे? खरं बोला. नांदायच्या बाबतीत आता मला सांगावं लागेल कारण तुम्हाला. केवी जीव शिवाच्या अवचटी, भक्तीच्या पेठे झाली बेटी. आत्मा साक्षात्कारे पडे मिठी. संधी माझी उठे आणि वार रुदन श्रीपाद महाराज. आता राहिलं नाही म्हणता. नांदलीस का तू?
माहेरी नवऱ्याच्या फोटोला उदबत्त्या लावते घाली माहेरी तोय त्याच्या गावीने ही ताई माहेरी फोटोला उदबत्त्या लावते बिना आबरूचा धंदा आता राहिलं नाही म्हणतात नान शिंतवा ना का बिना नांदल्यानं जर नांदत असाल ऐका जरा जर नांदत असाल आज ना उद्या ना परवा कवा तरी पाळणा हाला ब्रह्मानंदे लागली टाळे ब्रह्मानंदे लागली टाळी कोणाचे नंदे लागली टाळी कोणाचे हाले सांभाळे ब्रह्मानंदे लागली टाळे ब्रह्मानंदे लागली बाबाजी चैतन्य महाराजांनी लगीन लावलं कोणाचं तुकोबारायांचं ऐकताना बाबाजी चैतन्य महाराज ब्राह्मण होते महाराजांच्या लग्नामध्ये काय चाललं रे भाऊ तुमचं उरकून घ्या आम्ही नंतर बघू तुकोबारायांच्या लग्नामध्ये बाबाईचे चैतन्य महाराज ब्राह्मण होते गुरुविना ज्ञान कडे अक्कल बाजारात मिळेना गुरु विना ज्ञान कळेना अक्कल बाजारात मिळेना अक्कल बाजारात मिळेना गुरु विना ज्ञान कळेना अक्कल बाजारात लगीन लावणाऱ्यांनी लगीन लावून दिलं तुकोबा नांदायला गेले तुकोबा नांदायला गेले आम्ही निव्वळ गणगोड्या उघडतो नांदणं नाही म्हणून बोलतात त्यांचं काय ऐकतात त्याच्या अंगात येते तू इकडं ये तुला दाखवतो मी अंगात येतं का काय लाज वाटावी ना नांदल्यानंतर परिणाम होतो बिना नांदल्यानं परिणाम होत नाही लग्न झाल्यानंतर नवऱ्याच्या घरी जाते वर्ष 2 वर्ष नांदते अगदी अंग झाडून तुका म्हणे मग न ये वृत्तीवरी अशा अवस्थेमध्ये नांदते आणि पहिल्या बाळणपणाला माझ्या जळगाव मध्ये किती जरी बापाची गरिबी असली लेकी बाडीला माहेरी आणावं लागतं बाळणपणाला केवढी जरी गरिबी असली तरी पहिल्या बाळणपणाला लेक माहेरी आणावी लागते ज्या वेळेला नांदायला गेली त्यावेळेला वेगळीच दिसत होती आणि वर्ष 2 वर्ष नांदली आणि तिकडनं बाळणपणाला भाऊ जावा घेऊन येतो भाऊ पुढं चालतो आणि बहीण पाठीमागं डवलानं चालते हा बदल झाला का तशीच राहिली अय गणगोड्या शब्द कळतात का सांगणाऱ्या माणसाला तरी त्या बहिणीमध्ये बदल झाला का तशीच राहिली आज किती लोकांमध्ये बदल झाला सांगणाऱ्या महाराजांचं संकट फक्त ढेऱ्या वाढवल्या आणि ज्यांच्यामध्ये बदल होतो ज्यांच्यामध्ये परिणाम होतो त्याला भानामती म्हणतात हे बावलट माणसं सुटला माझा पदर बाई मी नव्हते भानात सुटला माझा पदर बाई मी नव्हते भानात या शिवराचा वार भरलंय माझ्या अंगात या रक्ताचा वार भरलंय माझ्या अंगात सुटला माझा पदर बाई मी नव्हते भानात सुटला माझा पदर बाई मी नव्हते भानात माझ्याच माझ्या भरल्या अंगात रक्ताचाच वार माझ्या भरल्या अंगात संकरुणी नाग आला माझ्या अंगावर तुम्ही नाग आला माझ्या अंगावर श्री
भक्त आले श्रीफळाचं वार वाजलंय माझ्या अंगात या रामदासाचं वार वाजलंय माझ्या अंगात तुकोबा नांदाईला गेले नांदता 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 म्हणजे नवऱ्याच्या घरी भांडे घासलेत का म्हणजे नांदणं म्हणजे नेमकं गोविंद गोविंद कळलं का कळलं नांदणं गोविंद 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 ब्रह्मानंदे लागली टाळी ब्रह्मानंदे लागली टाळी तुकोबा कोणत्या संप्रदायाचे होते गल्ली बोळातल्या पंथातले होते का कुठल्या संप्रदायाचे तुकाराम महाराज होते आम्ही कुठल्या संप्रदायाची माणसं आहोत सांगणाऱ्या माणसानं तरी या गोष्टीचा विचार केला ब्रह्मानंदे लागली टाळी बोधपुत्र निर्माण झाला जेव्हा बोधपुत्र निर्माण झाला देवा ममता माता रे मरून गेली देवा ममता माता रे मरून गेली देवा भक्ती बहीण भावनारी गावा भक्ती बहीण भावनारी देवा आता गंजा गैसे मेला डोकेला आत्माला मारुदारी प्रगटा विषय आणि विषयाचं प्रयोजन अवघड नाही मांडणारी माणसं धड मांडत नाही जनता जनार्दनाचा दोष नाही जनता जनार्दनाला जशी दिशा दिली त्या दिशेनं हा भोडा बाबडा समाज जाणार आहे कांदा चिरल्यानंतर डोळ्याला पाणी कांदा चिरल्यानंतर डोळ्याला पाणी किती दिवसानं येतं लगेच आ? लगेच देवाची भक्ती केल्यानंतर साक्षात्कार किती दिवसानं व्हावा ज्ञानोबराय तुकोबरायांना किती दिवसानं साक्षात्कार झाला त्याला काही वेळेचं बंधन आहे मुखी नाम हाती मोक्ष मुखे नाम हाते मोक्ष मुखे नाम हाते मोक्ष ऐसी साक्ष बहुतांची ऐसी साक्ष बहुतांचे ऐसी साक्ष बहुतांची ऐसी साक्ष बहुतांची ऐसी साक्ष बहुतांची आजही तसंच आहे काही बदल झालेला नाही तुमच्याकडं आकाशातनं पोरं पडतात का काय तुमच्याकडं काय भानगड आहे आ? आमच्याकडं आई बापाला लेकरं होतात तुमच्याकडं आकाशातनं पोरं येतात का आ? जसं आहे तसंच आहे बदल झालेला आहे सांगणाऱ्या माणसांमध्ये काही बी सांगतात सकाराम नावाच्या माणसाला जर तुकाराम म्हणून हाक मारली टबलजी काय तुमचं नाव हा? विशाल तुम्हाला विशाल म्हणून जर मी हाक मारली ऐकायला आलो व किती दिवसानं देणार हा? 2-8 दिवसानं देणार वारे वाटारा म्हणला 2-8 दिवसात बधीर आहेत का? बधीर विशाल जर तुम्हाला मी हाक मारली तुम्हाला ऐकायला आलं किती दिवसानं तुम्ही ओ देणार नाम उच्चारिता कंठी नाम कंठी
सटू दादाची घर धनीने आता हजारो लोकांमध्ये तिच्या डोक्यावरचा पदर बघा. ऐका रे जरा, अरे ऐका रे. सटू दादाची ती घर धनीने आता हजारो लोकांमध्ये बघा तिच्या डोक्यावरचा पदर, नाकातला शंभू, डोळ्यातले अश्रू, तिचा भाव बघा. डोईचा पदर आला खांद्यावर. कीर्तन सुटल्यानंतर मी तिला 1000 रुपयाचे पैसे देतो, जरा खांद्यावर डोक्यावरचा पदर खांद्यावर घे. ती मला वाहन काढन का सहज पदर खांद्यावर घे? हा, सहज पदर खांद्यावर घेईन का वाहन काढन? अय बोकड्या, तुला कोणीतरी आई बहीण आहे का नाही? हा हा, कीर्तन सुटल्यावर मी जर सांगितलं ती नको म्हणते, आणि इथं हजारो लोकांमध्ये तिला काय रोग झाला, केला का कधी विचार? या गोष्टीचा विचार केला आता बघा. डोईचा पदर आला खांद्यावरी. डोईचा पदर आला खांद्यावरी. डोईचा पदर आला खांद्यावर रे. डोईचा पदर आला खांद्यावर रे. पदर आला खांद्यावर रे. डोईचा पदर आला खांद्यावर रे. डोईचा पदर आला खांद्यावर रे. डोईचा पदर आला खांद्यावर रे. भरल्या बाजारी जाईन मी. भरल्या बाजारी जाईन मी. भराला बाजारी जाईन मी. भराला बाजारी जाईन मी. भरल्या बाजारी जाईन मी. भरल्या बाजारी जाईन मी. भराला बाजारी जाईन मी. भराला बाजारी जाईन मी. डोईचा पदर आला खांद्यावरी. डोईचा पदर आला खांद्यावरी. डोईचा पदर आला खांद्यावरी. डोईचा पदर आला खांद्यावर रे. डोईचा पदर आला खांद्यावर रे. डोईचा पदर आला खांद्यावर रे. डोईचा पदर आला माणसं फक्त बाहेर रंगाचा विचार करतात, अंतरंगाचा विचार करत नाही. आणि अंतरंगाचा विचार केल्याशिवाय तुमच्या जीवनामध्ये फळ प्राप्ती नाही. सांगणाऱ्या जे माणसं आहेत ना आज महाराष्ट्रामध्ये, जे आमच्या सारख्या तुकड्यावर लागलेले, ते उदारीचे माणसं आहे. बाह्य रंगानं कोट्यावधी जन्मापर्यंत गणगोड्या उघडत बसलो, फळ मिळणार नाही. नाही 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 नाही, फळ मिळू शकत नाही. काय भुलला शिवरली या रंगा. काय भुलला शिवरली या रंगा. काय भुलला शिवरले या रंगा. काय भुलला शिवरले या रंगा. उस डोंगा परी रचनो हे डोंगा. उस डोंगा परी रचनो हे डोंगा. काय भुलला शिवरली या रंगा. काय भुलला शिवरले या रंगा. तुमचं काय नाव भाऊ? हा? भुटेकर बंधू. हे उदाहरण जर राहिले नसते, या आतंकवादी लोकांनी मारलं असतं आपल्याला. तुम्हाला श्रीपाद महाराजांची शपथ घेऊन सांगतो मी, या प्रमाणांचा जर पाठपुरावा राहिला नसता, या आतंकवाद्यांनी सटूदादा नक्की मारलं असतं. मला तरी, माझा लय राग. हा मोठा पुरावा आहे आपल्याला. हे चोखोबारायांचा हे प्रमाण आहे. बाह्य रंगाचा परमार्थाला जादा किंमत देतात, परमार्थ अंतरंगानं करायचा असतो. आणि ज्या दिवसाला परमार्थ, माझ्या श्रीपाद बाबा म्हणायचे, किती पोरं आहेत रे तुला? म्हणला 2 पोरं आणि 1 मुलगी. अंगणामध्ये खाट घातली होता का रे नालायका? लाज नाही वाटत कर तुला रे? परमार्थ अंतरंगाचा का बाह्य रंगाचा? अरे जग सृष्टी निर्माण करायचं म्हटलं म्हणजे अंतरंगाचा विषय. 4 भितळ्याच्या का अंगणात खाटा घालतात, लाजा नाही का वाटत नावं ठेवताना? कुठून आला म्हणतात घोटीचा बुवा, अंगातच आणतात. तू इकडे ये, तुला दाखवतो मी. घर तुझं आहे, बायको तुझी आहे, लेकरं बाळ तुझी आहेत, लेकी तुझ्या आहेत, बहिणी तुझ्या आहेत, वडील तुमचेच आहेत, आई तुमचीच आहे. तुमच्या स्नान करण्याचं स्नानगृह सुद्धा तुमचंच आहे. स्नान उरकल्यानंतर कमरेला कपडा लावून येतात का तसे निघून येतात? कशाला मला बोलायला लावता रे उगीच?
करायचं असेल तर करा, नाही तर नका बी करू. आम्हाला आमचा तुम्हाला आग्रह नाही, करायलाच पाहिजे. भोगा तुमच्या कर्माची फळं, आमच्या बापाचं काही जात नाही. खऱ्याची माय मेली. खरा खोटा निवाडा, खरा खोटा निवाडा, तुझा वयालो वाटारा खोटा. खरा खोटा निवाडा, खरा खोटा निवाडा. पैशाची नोट असते, पैशाची नोट. एका बाजूला ओपन गांधी असतो आणि इकडच्या बाजूला काही नसतं. काही नसतं असतं. कोणा आणला रे आजचा बुवा उचलून. चलन असतं, चलन नोट असते. नोट 100ची असू द्या, 500ची असू द्या, 5 रुपयाची असू द्या, 10 रुपयाची असू द्या. एका बाजूला ओपन गांधी असतो आणि इकडच्या बाजूला काही नसतं. का असतं? असतं. ओपन असतो का गुप्त असतो? नसला तर काय बिघडत? गुंडा पुसण्याचा कागद. अक्कल नाही का चालत? अक्कल नाही चालत. परमार्थ बाह्यरंगाचा दिसू नसावा, परमार्थ अंतरंगातला विषय. आता करा मात पंढरी असेल तर लवकर मेर बसतो आणि पत्ता जर नसेल तर मग आता बोलायचं का पुढं? जन्मा येऊनी काय केले, जन्मा येऊनी काय केले, जन्मा येऊनी काय केले. दोष आहे सांगणाऱ्या माणसाचा, ऐकणाऱ्यांचा मुळीच नाही. नाही नाही नाही, सांगणारा माणूसच पाय पसरून पुढे बसला, त्याला काही घेणं नाही. समाज नरकाला गेला काय आणि उद्धार झालं काय, त्याला त्याच्याशी काही घेणं नाही. बघा मी काय बोलत होतो बघा. पत्ता असला तर सोपं जातं. मुंबई ही मुंबई आहे, ही मुंबई आहे. जरा ऐका, पत्ता असला तर सोपं जातं. शरद दादा, माझ्या श्रीपाद माऊलीनं मर्यादित मुंबई पुरता नाही, महाराष्ट्रावर नाही, महाराष्ट्राच्या बाहेर क्रांती केली. 1920 सालामध्ये जन्म झाला. 10 जानेवारी 1998 निरोप घेतला. पण आजही महाराष्ट्राला दरार आहे. मुंबई आहे मुंबई. पत्ता असला तर सोपं जाईल आणि पत्ता नसला तर मग त्याचे नावच नाही ठावे, त्याचे नाव नाही ठावे, त्याचे नाव नाही ठावे. आता माईच्या चरणारे, त्याचे नाव नाही ठावे, त्याचे नाव नाही ठावे, त्याचे नाव नाही ठावे. असला तर सोपं जातं. मी काय बोलतो अक्षताबाई ध्यानात येतं का? मी काय बोलतो ते ध्यानात येतं? मुंबई आहे मुंबई. पत्ता असला तर सोपं जातं. सांगणारा बिना आबरूच आहे, त्याला आबरूशी काही घेणं नाही. मी काय बोलतो ते कळतं.
पत्ता असला तर सोपं जात. ज्ञाने विन एके, ज्ञाने विन एके, उपाय करशी चितुके, तीही गुंफशी अधिके रुखी ये ज्ञानेश्वर महाराज. महाराज की पत्ता असला तर सोपं जाईल का अवघड पडल? गुरु ने अमल पिलाया बे, मुझको फकीर बनाया बे. गुरु ने अमल पिलाया बे, मुझको फकीर बनाया बे. गुरु ने अमल पिलाया बे, मुझको फकीर बनाया बे. मुझको फकीर बनाया बे, मुझको फकीर बनाया बे. मुझको फकीर बनाया बे, मुझको फकीर बनाया बे. मुझको फकीर बनाया बे, मुझको फकीर बनाया बे. गुरु ने अमल पिलाया बे, मुझको फकीर बनाया बे. गुरु ने अमल पिलाया बे, मुझको फकीर बनाया बे. मुझको फकीर बनाया बे, मुझको फकीर बनाया बे. मनामनी आहे का अनुभव आहे? अनुभव. आज आज माझ्या सगट किती लोकांना अनुभव आहे, आणि ज्यांना अनुभव आहे, ज्यांना अनुभव येतो त्यांना भानामती म्हणतात की महाराष्ट्रातली काही बावलट मंडळी भानामती म्हणतात. आता हे तुम्ही जे म्हटलं हे अनुभव आहे का भानामती आहे? अनुभव. अनुभव आहे ना. कीर्तनकार महाराजाला तरी आज या गोष्टीचा अनुभव आहे का? आहे अनुभव. कोणाला जर असेल कीर्तन सुटल्यानंतर मी पायाला हात लावतो, मला दाखवा एखादा, त्याला म्हणावं 50,000 रुपये बिदागी घे, पण संतांना जशी अवस्था झाली मला आणून दे, खुशाल त्याच्या माडी घाला, आमचे मुस्कटही बघायला येऊ नका. आव्हान आहे आपलं महाराष्ट्रामध्ये. अरे श्रीपाद माऊलीनं छपून आणानं या महाराष्ट्रावर अनंत उपकार केले, नका करू. निदान निदान तुम्हाला आज हे शब्द ऐकायला तरी मिळतात. सुचतात तुम्हाला. मस्त भाग्यवान आहात तुम्ही. हो, माझ्या श्रीपाद महाराजांना अनंत उपकार केले. अरे माणूस ना देव बने जाय, रे देव बन जाय मनाची पाती संगमा. माणूस ना देव बन जाय, देव बन जाय मनाची पाती संगमा. हे माणूस ना देव बन जाय, देव बन जाय मनाची पाती. माणूस ना देव बन जाय, देव बन जाय मनाची माझ्या हातामध्ये हा मोबाईल आहे. मोबाईल कोणी नवीन आलेला असेल माझ्या नानांच्या पुण्यस्मरणार्थाच्या निमित्तानं तर जरा मेहरबानी करीन ऐकून घ्या. अरे चांगलंच होईल, वाईट काहीच होणार नाही. चांगलाच होईल, वाईट होणार नाही. पण भाग्यवान माणसाला लवकर कळतं. बघा माझ्या हातामध्ये हा मोबाईल आहे. मोबाईल, या मोबाईलला जर सोलून काढलं तर सगळं प्लॅस्टिक आहे ना. प्लॅस्टिक सगळं प्लॅस्टिक आहे, इथून तिथून सगळं प्लॅस्टिक, दुसरं काही नाही. पण 7च्या जागेवर जर 8 दाबला गेला तिकडनं ती बाई काय बोलते? नको म्हणते. नको म्हणते ना. नको म्हणते. का हाव म्हणते? नको म्हणते. नको म्हणते. हे म्हणते मी पंतप्रधानाचा पिया आहे काय, काडी लावायची का तुला? अय बिना आबरूचा धंदा. महाराज येणार आहे तू आता. पंतप्रधानाचा पिय पण नाही तर ब्रह्मदेवाचा बाप पण. चुकलेला आहे का नाही? चुकलेलं आहे. ती हाव म्हणते का? नाही. चुकलेला आहे तपासून बघा. अरे 3 पार्ट प्लॅस्टिकचा डब्बा आहे, केवढा राईट फाईट काम करतं. आमच्या वाडवडिलांची परंपरा, आमच्या वाडवडिलांचा संप्रदाय किती परफेक्ट काम करत असेल. हा केला या गोष्टीचा विचार? संत सज्जनाने घेतली प्रचिती, संत सज्जनाने घेतली प्रचिती. संत सज्जनांनी घेतली प्रचिती, संत सज्जनांनी
किती चिंध्या बांधल्या म्हणजे पाळणं आलं. ऐ मासे खायचे, मासे इकडं यायचं नाही. नाही नाही समजतच नाही कवडीचं तर. हा? किती चिंध्या पोटाला बांधल्या म्हणजे पाळणं हलतो. म्हणलं मी 70 वाऱ्या केल्या, अजून किती करणार. तुका म्हणे कैसे अंधारे जाना, तुका म्हणे कैसे अंधारे जाना, तुका म्हणे कैसे अंधारे जाना, तुका म्हणे कैसे अंधारे जाना. तुका म्हणे कैसे आंधळे हे जणा, तुका म्हणे कैसे आंधळे जणा, तुका म्हणे कैसे आंधळे जणा, तुका म्हणे कैसे आंधळे जणा. पंड मी निंदा करत नाही. धोकेबाज माणसाला माझे शब्द लवकर कळतात. देवानं सांगितलं नामदेवाला. कोणाला सांगितलं? देवाला. देवानं नामदेवाला देवळामध्ये कमरेला येडा मारून जरी बसलात रव रव नरकाला जावं लागतं. तुम्ही चर्मचं सुन जसं बघता तसं नाही. आमची मुक्ताबाई तर ठोका मारते. ऊसाच्या जड येरण असलं म्हणून ऊस होत नाही. उसाच्या शेजारी एरंडाचे झाड, आरंडाचे झाडे, आरंडाचे झाडं, शेजारी एरंडाचे झाड, आरंडाचे झाडे, आरंडाचे झाडं. हरी काय की पाडे गोडा होते, काळे गोडा होया, काळे गोडा होया. उद्धार नामानं होणार. उद्धार कशानंच होणार नाही. काय म्हणताय? नामदेवानं जीव घातलं. नामदेवाच्या हातून दूध प्याला. तरी देखील माझ्या ताईनं कच्च ठरवलं. सांगणाऱ्यांच्या तोंडाले फेस यायला लागला. ऐकणाऱ्यांचे कान ओव्हरफ्लो झाले. सांगणाऱ्यालाही उमजत नाही ना ऐकणाऱ्यालाही कळत नाही. सगळा बाजार मांडला. बाजार. विचार करणारे माणसं किती असतील. उद्धार कशानंच होणार नाही. उद्धार फक्त भगवंताच्या नामानं होणार. नामानं. आणि नाम कशाला म्हणतात? नाम कशाला म्हणतात? नाम सांगणाऱ्याला नाम माहित नाही. उपाधीला जे ठेवलेलं आहे आजा आजीनं ऐका जरा. विनाताई जरा ऐका. तुम्हाला आम्ही मेल्यानंतर कामाला येईन. आतंकवादी जास्त झाले, धर्मपुडवे जास्त झाले. हा कुठं धर्म जिवंत ठेवला? संपूर्ण विश्वाचा धर्म आत्मा आहे. आणि आत्म्याचं भजन कसं करावं सांगणारे किती महाराष्ट्रातले कीर्तनकार सापडेल? मला दाखवा एखादा. बैसोनी आसनी रे पुत्रा दृढ होय मनी, हे चतविते अपना पे चतविते कुंडलिनी, हे चालता पश्चिम पंथे जाय चक्र भेदोनी, हे 17वी जीवन तोळा पाहे आत्मा चिंतोनी, हरिये मदला सा सोहम रे बाळा, हरिये मदला सा सोहम रे बाळा. लखन दादा मेवणीचा जर फोन आला की ते रे मनापासून ऐकता. काय म्हणते? मेवणीचा जर फोन आला किती एकाग्र चित्तानं ऐकतात. आणि माझी मदालसा नावाची एक माय काही 500 वर्षापूर्वी 800 वर्षापूर्वी बोलून गेली. किती लोक हा फोन ऐकतात व्यवस्थित? सांगणारे माणसं तरी ऐकतात का? हे तुकड्यावर लागलेले माणसं या शब्दांचा कधी विचार केला का?
मानापानाच्या हपरापलेली माणसं नाम कशाला म्हणतात? नाम कशाला म्हणतात? अक्षदाबाई नाम कशाला म्हणतात? नामानं उद्धार होणार, नामानं उद्धार होणार. सगुण देव जरी तुमच्या उमऱ्यात येऊन उभा राहिला, तुमचा उद्धार होणार नाही. खरं बोलतो मी. तुम्हाला कुठं जायचं असेल ते खऱ्याची माय मेली. उद्धार होणार तुमच्या नामाने. या विश्वामध्ये जेवढे साधू संत ऋषी मुनी जपी तपी संन्यासी योगी जेवढे आपले वाडवडील होऊन गेले, त्यांचा उद्धार नामानं झाला. कशा नाही. एक एक माणूस प्रमाणे बोलतो. हा, श्रीपाद महाराजांचे, रामदास महाराजांचे, छबू नानाच्या रे, या मुंबई सारख्या सिटी मधून माझ्या नानानी एक एक माणूस उकरून काढला रे. विसरू नको रे साधका माझ्या माझ्या श्रीपाद बाबाला विसरू नको माझ्या श्रीपाद बाबाला. विसरू नको रे साधका माझ्या श्रीपाद बाबाला. विसरू नको रे साधका माझ्या श्रीपाद बाबाला. माझ्या श्रीपाद बाबाला माझ्या रामदास बाबाला माझ्या श्रीपाद बाबाला माझ्या रामदास बाबाला. माझ्या श्रीपाद बाबाला माझ्या रामदास बाबाला. माझ्या श्रीपाद बाबाला माझ्या रामदास बाबाला. विसरू नको विसरू नको विसरू नको साधका माझ्या श्रीपाद बाबाला. विसरू नको साधका माझ्या श्रीपाद बाबाला. विसरू नको साधका माझ्या श्रीपाद बाबाला. विसरू नको रे साधका माझ्या रामदास बाबाला. सटू दादा, या ज्या अवस्था तुम्हाला आज बघायला मिळतात, हे उपकार माझ्या छबू नानांचे, हे उपकार माझ्या श्रीपाद महाराजांचे. महाराष्ट्रातल्या एखाद्या बुवाले म्हणावं 10,000 रुपये घे आणि या अवस्थेपर्यंत मला ने. हो, या अवस्थांना शास्त्र शास्त्र हा फुलफुलया समजू नका. नाचे टाळी पिटी नाचे टाळे पिटे नाचे टाळे पिटे हो नाचे टाळे पिटे. अंगाधरणी लोटी प्रेम अंगाधरणी लोटे. लोटे प्रेमातुले राहिले लोटे. लोटे प्रेमातुले. अवस्था कोणाला पण होत नाही. अवस्था फक्त भाग्यवान माणसांना होते. अभागी माणसांनी नागपुड्या वडता 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 नागपुड्यातनं रक्त येईल, अवस्था होणार नाही. अवस्था होणं म्हणजे एवढं सोपं समजायचं नाही विराबाई. भाग्यवान माणसाला अवस्था होते, वांच माणसांना अवस्था होत नाही. कीर्तनकारा महाराजा सगट ऐसा सात्विका ही आठ भावा जेत वर्तत असे येवा तेत ब्रह्मानंदाचे जीवा राणी फावली ज्ञानेश्वर महाराज की जय. माणसांना अवस्था होत नाही. दीदी तुझं लेकरू चुकू दे बरं, तुला अवस्था होत नाही. जी जनते तिला अवस्था होते, वांजला अवस्था होणार नाही. कशी मोहिनी घातली गुरुना मला मोहिनी घातली गुरुना
आणि श्रावण म्हणजे महिन्यातला श्रावण का रे भाऊ? नाही का गणपतरावांचा श्रावण? हा? कान कान श्रावणात पेरणी केली. ते नाही नियोजन. विचारा बरं एखाद्या महाराष्ट्र बुवाला हे ज्वारी बाजरीतले बुवा विचारा बरं, श्रावणात पेरणी केली ही जी प्रोसिजर आहे मला तिथपर्यंत न्या बरं. खुशाल तिकडं जावा, आमची थोबाडही बघायला एवढं का? बोला श्रावणात. श्रवणात पेरणी केली ती नैनी उजेडाली. हे मन पवन चित्त एक करुणा, मन पवन चित्त एक करुणा. ओ मला ओ मला ओ मला मला भूतेकर बंधू, अरे आपण एखाद्या कपारीतले दगड, डोंगराच्या पडलेली निकामी दगड, आपण कुठल्याच रोगावर न चालणारी दगड, या मायनी तुझा भक्त वेळा नर्मदेचा धोंडा, भक्त वेळा नर्मदेचा धोंडा. तुझा भक्त वेडा नर्मदेचा धोंडा. अंगुली मजला काढा वेड्या भक्ताची वेडी माया रे भाऊराया, वेड्या भक्ताची वेडी माया रे भाऊराया. सोनियाच्या ताटे उजळल्या ज्योती, सोनियाच्या ताटे उजळल्या ज्योती ओवाळी देवा. भाऊराया रे वेड्या भक्ताची वेडी माया रे भाऊराया, वेड्या भक्ताची वेडी माया रे भाऊराया. शेखर दादा, आईनं लेकराला जन्म दिला, ते उठतं पडतं, त्याला चालता येत नाही. माय काय काम करते? लेकराच्या मापात पाऊल टाकते. तिच्या मापात टाकत नाही. तिच्या मापात जर पाऊल टाकायला गेली, ती म्हणती माझ्या लेकराला इजा होईल, हे पडल, याच्या हातापायाला लागल. तिच्या मापात पाऊल टाकत नाही, लेकराच्या मापात पाऊल टाकते. माझं बाळ किती गुणाचं आहे ना. चल बरं, चल चल चल. बघा ना माझा भाऊ किती वा वा किती मस्त चालते बाळकाच्या चाली. श्रीपाद माऊली, रामदास माऊली जर राहिले नसते, तुम्हाला नाम कल्पांती माहिती पडलं नसतं. कल्पांती नाही, अडचणीतून शोधून काढली भल्याची ओ वाट, उराशी लावून पाजती आम्हा अमृताचा गोट, उराशी लावून पाजती आम्हा अमृताचा गोट. बोलता येत नाही जगाच्या मापानं, बोलता येत नाही जगाच्या मापानं.
विसरू नका श्रीपादाला होईल तुमची काज विसरू नका रामदासाला होईल बोलता येत नाही जगाच्या मापाला एवढं प्रेम दिलं जीवन बाबाला एवढं प्रेम दिलं रामदास बाबाला एवढं प्रेम दिलं नारायण बाबाला एवढं प्रेम दिलं रोहिदास बाबाला एवढं प्रेम दिलं नाना बाबाला जय हरी दादा. आई बापाचं एकच मत असतं माझ्या लेकराचं चांगलं व्हावं. आमचे जे संत आहेत ते आईचं पण पात्र बजवतात आणि बापाचं पण बजवतात. म्हणून माझे तुकोबा आजच्या पहिल्या ओढ मधून सांगत तुम्ही संत माया बाबा कृपावंत तुम्ही संत माया बाबा कृपावंत तुम्ही संत माया बाप कृपावंत तुम्ही संत माया बाप कृपावंत कायम बाजीत मेरा दीवान कायम बाजीत मेरा दीवान अवतार तुम्हारा हरया कायना अवतार तुम्हारा हरया कायना जवाई बापू कीर्तन मोडलीत लोकांनी तेव्हा कीर्तन मोडलीत सुद्धा दादा. आमच्या धुळ्यात जिल्ह्यामध्ये शिरपूर नावाचा एक तालुका आहे. 94 सालाची गोष्ट आहे. कीर्तन मोडलं. आई बाहेरून शिव्या दिल्या. काय म्हणलं अण्णा काय तोंड भरून शिव्या देत आहे. माझी आई कधीपासून मेली म्हणला. तुमचा बाप कुठं माझी आई कुठं तुम्हाला नाही आवडत नका आवडून देऊ. असेल किती सप्ते मांडावे लागतील. खरं बोला मी निंदा करत नाही. श्रीपाद माऊलीने उपकार केले आणि त्यांचा वारसा जसा आहे तसा माझ्या नानाबाबांनी तुमच्यापर्यंत पोहोचवलाय. म्हणून बिभीषण महाराज घडले. नाम तुझं घेऊन पडली कोरड होटाला नाम तुझं घेऊन पडली कोरड होटाला कोरड होटाला मरून पुन्हा जन्म घ्यावा गुरुच्या पोटाला 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 किती जरी दुनियेमध्ये झाली तुझी वावा शेवटी तुला करावा लागेल गुरुचाच धावा जरी दुनियामध्ये झाली तुझी वावा, शेवटाला करावा लागतो गुरुचाच धावा. किती जरी दुनियेमध्ये झाली तुझी वावा शेवटाला करावा लागेल गुरुचाच धावा जरी दुनियामध्ये झाली तुझे बाबा शेवटाला करावा लागतो गुरुचाच नावा हे नामयान गुरु चरणी देह ठेविला नामयान गुरु चरणी देह ठेविला देह ठेविला मरून पुन्हा जन्म घ्यावा गुरुच्या पोटाला मरून पुन्हा जन्म घ्यावा गुरुच्या पोटाला मरून पुन्हा जन्म घ्यावा गुरुच्या पोटाला जन्म घ्यावा गुरुच्या पोटाला तुमचं काय नाव आहे भाऊ. कदम दादा. गुरुकडं कशासाठी जावं लागतं. लेकीला कोड फुटलेला आहे. त्या कोड चांगलं व्हावं म्हणून गुरुकडं जायचं का नाही.
हरवलेली गाय सापडावी म्हणून गुरुकडे जावं लागतं का? बोरवेलला पाणी लागावं म्हणून गुरुकडे जायचं का? मग पगार पाणी वाढावी म्हणून गुरुकडे जावं का? लेकीचा पाळणा हलावा म्हणून गुरुकडे जावं का? लेकराचं लगीन होत नाही, लगीन व्हावं म्हणून गुरुकडे जावं का? का जन्म मरणाचा फेर चुकावा म्हणून गुरुकडे जावं? सांगणाऱ्याचं डोकं ठीक आहे. आणि या आमच्या सारख्या बावलटांना तर धंदा मांडला. स्टोच्या नौजल मध्ये गुंतून गेलेला कचरा जर घालवायचा असेल, किती सप्ते घातले म्हणजे कचरा जाईल. खरं बोला. किती सत्यनारायण मानले म्हणजे कचरा जाईल. केवढं अन्न सत्र घातलं म्हणजे कचरा जाईल. खरं बोला, खरं बोला. किती कीर्तन सांगितली समाजाला म्हणजे कचरा जाईल का वाढल? अहंकार वाढतो रे. कचरा घालवण्यासाठी उपाय काय? नाम परते साधन नाही, जे तू करशील आणि काही, जे तू करशील आणि काही, जे तू करशील आणि काही. मन लावून कीर्तन ऐकतात म्हणून हे प्रमाण सुचतात. स्टोच्या नौजल मध्ये गेलेला कचरा घालवण्यासाठी उपाय काय? 2 पैशाला पिन, नखरे बन, मासे खाल्ले तरी चालत. नामस्मरण करणारा माणूस मासे खाईन का? पीन मारावी लागते, पीन. माझे अनुसंधाने वीण, स्नान संध्या जप होम दान दान दान. माझे अनुसंधाने विन, स्नान संध्या जप होम दान. हातवा धर्म जान, मज भजन ते नवे. श्रीपाद महाराज की जय. आबरूदार माणसाला शब्द लागतात बर का. हे पोटावारी लागलेली माणसं यांना याच्याशी काही घेणं नाही. माझे अनुसंधाने विण, स्नान संध्या जप होम दान. हातवा धर्म जान, मज भजन ते नवे. कोटी कोटी यज्ञ नित्य ज्याचा नेम, कोटी कोटी यज्ञ नित्य ज्याचा नेम, कोटी कोटी यज्ञ नित्य ज्याचा नेम, कोटी कोटी यज्ञ नित्य ज्याचा नेम. कोटी कोटी यज्ञ नित्य ज्याचा नेम, कोटी कोटी यज्ञ नित्य ज्याचा नेम. एक हरिनाम जपना घडे, एक हरिनाम जपना घडे. हरिमुखी गाता हर बलि चिंता, हरिमुखी गाता हर बलि चिंता. सद्गुरू काय काम करतो? देव दाखवायचं काम करतो का जन्म मरणात फैसला होण्याचं ज्ञान करून देतात? गुरु काय करतात? जन्म मरण टळण्याचं ज्ञान करून देतात का देवाची भेट घालून देतात? देव एक दिशा आहे का? हे सगळं जगत देव आहे. अज्ञान घालवण्याचं जे ज्ञान आहे ते सद्गुरू करून देतात. गुरु तेथे ज्ञान, गुरु तेथे ज्ञान. आणि त्या ज्ञानानं परिणाम होतो. ज्ञान कशाला म्हणतात? कशाला म्हणतात ज्ञान? एक शब्दाचे लाख चिंध्या, स्वतःही भ्रष्ट आणि ऐकणाराही भ्रष्ट. ज्ञान कशाला म्हणतात? ज्ञान, ज्ञान म्हणजे बटाट्याचं कालवण आणि चपाती. ज्ञान म्हणजे जादा पाठा. ज्ञान कशाला म्हणते? ज्ञान, ज्ञान बोलायचा विषय नाही. नाही नाही नाही, ज्ञान बोलायचा विषय नाही. ते अक्षर जे व्यक्त
काल रहित सोहम पासित ज्ञानी जे नाम बोलायचा विषय नाही, त्याला एकच उपाय आहे, नम्र झाला. नम्र झाला भूता नम्र झाला भूता नम्र झाला भूता केले कोणीले अनंता 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 हो. जोपर्यंत गुडघ्याला लागत नाही तोपर्यंत आई उचलत नाही. नाही 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 नाही. तोपर्यंत ती अशी म्हणते, खेळतय माझं बाळ. गुडघ्याला जोपर्यंत तुम्ही चिपका, ऐका जरा ऐका. काय बोलतो मी? सुदाम दादा, गुडघ्याला जोपर्यंत तुम्ही असं बिलगीत नाही, जोपर्यंत असं लटकीत नाही, जोपर्यंत गुडघ्याला तुम्ही चिपकत नाही तोपर्यंत आई तुम्हाला उचलत नाही. खेळतय माझं बाळ. प्रल्हादी बिंबला प्रल्हादी सत्वर उच्चार प्रल्हादी बिंबला हे उद्धवाला धला कृष्ण दाता उद्धवाला धला कृष्ण दाता उद्धवाला धला कृष्ण दाता उद्धवाला धला तुम्ही गुडघ्याला चिपकले, तिला लगेच कळतं, न सांगता कळतं, न बोलता कळतं, माझ्या लेकराला भूक लागली, उचलाय पाहिजे. कपडा आडवा करते. पाजी प्रेम पाना मुखी घालोनी असताना मुखी घालोनी असताना मुखी घालोनी आईचं कामच ते आहे ना, लेकराला सुख देणं आहे ना. आईचं कामच तेवढं आहे ना. काय उतराय व्हावी कवण्या गुणी, जन्मा नाही येणे आयुष्य केले. जन्मा नाही येणे ऐसे केले. जन्मा नाही येणे ऐसे केले. कायम्या पतित कीर्तिवान. अभंगाची दुसरी ओढ बोला. अवतार तुम्हा धराया कारण अवतार तुम्हा धराया कारण अवतार तुम्हा धराया कारण अवतार तुम्हा धराया तीर्थक्षेत्रामध्ये 10-15 कीर्तनकार होते.
लक्ष्मण बुवा त्यावेळेला फॉर्म मध्ये होते. जोग महाराज, बंकटस्वामी, मामासाहेब दांडेकर, लक्ष्मणबुवा इगतपुरीकर 10 ते 15 कीर्तनकार होते शोभाताई घोटीमध्ये. आणि एकट्या बहादरानं महाराष्ट्रभरने विश्वभर क्रांती केली. अजपा जप. अरे फुकट तुमच्या झोडीमध्ये घातलं. फुकट फुकट. चे दैवाचे आम्ही दैवाचे दैवाचे आम्ही दैवाचे दैवाचे आम्ही दैवाचे या ठिकाणी सगळेच काही बावलट नसतील. शरद दादा काही भाग्यवान सुद्धा माणसं आहेत, शाने माणसं आहेत. ब्रह्माचा बोला फिटावा, अद्वैत तत्वे तो मज भेटावा, आईसा मंत्र देखिला कणवे वेदे बापे. वेदे बापे. ही जी गोष्ट आहे, ही गोष्ट समजून देणारे किती माणसं महाराष्ट्रात सापडतील? हा, पाय पसरून बसणारे सापडतील ना आपणाला. ब्रह्माचा अबोला फिटावा आणि अद्वैत तत्वे तो मज भेटावा. भगवंताचा अधिष्ठान अव्यक्त आहे. ज्या वेळेला धर्मावर ग्लानी येते त्यावेळेला तो भगवान परमात्मा अव्यक्त दाता तो व्यक्तात येत असतो. धर्माची गुढी उभारल्यानंतर परत आपल्या स्वरूपाला तो लीन होतो. आज ना उद्या कालांतराने रूपाचा नाश होतो, स्वरूपाचा नाश होत नाही. रूप मर्यादित आहे, स्वरूपाच्या बाबतीत बोलायचं नाही. आणि स्वरूपापर्यंत नेलंय श्रीपाद महाराजांनी, छबिलाल दादांनी आपणाला. या श्रीपाद बाबांनी माझ्या, या रामदास बाबांनी माझ्या निज रूपाला दाविल आणि आत्म्याचं लगीन परमकाशी लाविल. आत्म्याचं लगीन परमकाशी लाविल. आत्म्याचं बाबांना घ्या, या रामदास बाबांना माझ्या निज रूपाशी दाविल. हे आत्म्याचं लगीन परमात्म्याशी लाविल. आत्म्याचं लगीन परमात्म्याशी लाविल. लग्न समयासी आले सर्व साधक जन. लग्न समयाशी आले सर्व साधक जन. माता ते कधी आशीर्वाद. नामाचं मंगळसूत्र, नामाचं मंगळसूत्र या मनोमनी ओविल. आत्म्याचं लगीन परमात्म्याशी लाविल. आत्म्याचं लगीन परमात्म्याशी लाविल. आत्म्याचं लगीन परमात्म्याशी लाविल. उपाधीला जे ठेवलेलं आहे त्याला नाव म्हणतात. नाव घेतल्यानं सत्कर्म घडतं. कीर्तन सुटतंय आता माझं, 9:15 वाजले. उपाधीला जे ठेवलेलं आहे त्याला नाव म्हणतात. ऐका जरा, ऐका जरा. शाण्या माणसाला लगेच कळतं, शेणबुद्धीच्या माणसाला सांगून कळत नाही. उपाधीला जे ठेवलेलं आहे त्याला नाव म्हणतात. उपाधी कोणाची असू द्या, हाड मास आणि रगत, चौथं काही नाही. येथ उरो नाही आले अवतार, तुम्हीच म्हणताय कीर्तनामध्ये. अक्कल गहाण पडली का रे? समजत नाही. मग आता या पुण्याची पावटी सरे. उपाधीचं घेतल्यानंतर सत्कर्म घडतं, परत मृत्यू लोकांमध्ये जन्माला यावं लागतं. आणि देवाचं नाम घेतल्यानंतर अधिक ते दुःखाची निवृत्ती आणि परमानंदाची प्राप्ती जीवनामध्ये संपादन होते. एवढा संप्रदाय रोखीचा आहे. उपाधीला जे ठेवलेलं आहे त्याला नाव म्हणतात. आणि अनादी कालापासून परंपरागत जे चालत आलेलं आहे अनिर्वाच्य त्याला नाम म्हणतात. नाम. आणि नाम बोलायचा विषय नाही, सद्गुरूंना शरण जायचा विषय आहे. अभंगाची 3री ओळ. वाढवया सुख भक्ती भक्ती भाव धर्म वाढवया सुख भक्ती भाव धर्म वाढवया सुख भक्ती भाव धर्म. वाढवया सुख भक्ती भाव धर्म.
भाव धर्म भक्ती भाव धर्म पै सृष्टीच्या उपक्रमापूर्वी गा विरत्तमा येडा ईसा ब्रह्मा एकलाची होता मज ईश्वरा ते न ओळखे न सृष्टी करू शके तो थोरू केला एके नामे जेणे ब्रह्माचा बोला फिटावा अद्वैत तत्वे अशी अनादी कालाप कुळाचारी नाम विठोबाचे आदिनाथ गुरु अभंग आपण घेऊ आदिनाथ उमा बीज प्रगटले घेऊ जो निर्गुण निराभास जेथून उद्भव श्रबल ब्रह्मास आदि नारायण म्हणती ज्यास तो सर्वास आद्य गुरु ब्रह्मा तयाचा अनुग्रहित ब्रह्मा त्रिस उपदेशित त्रिपाद प्रसादात अवधूत दत्तात्रय दत्तात्रय परंपरा शस्त्र अर्जुन यदु दुसरा जनार्दना शिष्य तिसरा खेला खरा कलियुगी सद्गुरु कृपेस्तव जान समूळ निरसेल भवबंधन शरण एका जनार्दन आणि झाली संपूर्ण परंपरा आता तुकोबरायांची परंपरा मुख्य महाविष्णू चैतन्याचे मुळा चैतन्याचे मूळ विष्णू चैतन्याचे मुळा महाविष्णू चैतन्याचे संप्रदाय फळ ते दोनिया भगवान महादेव बाबांनी पार्वतीच्या कानामध्ये पेरला संप्रदाय परंपरा म्हणजे परंपरा संप्रदाय म्हणजे काळ्या गोड्या रंगाचे माणसं काही बी काही संप्रदाय म्हणजे नेमकं काय परंपरा म्हणजे नेमकं काय काळ्या गोऱ्या रंगाची माणसं म्हणजे परंपरा का परंपरा कशाला मला काळ्या गोऱ्या रंगाची माणसं का तत्व पार्वती माईच्या कानामध्ये पेरलं नारायणानं ऐकलं 12 वर्ष नागपुड्या ओढल्या फडाला आलं नाही दत्ता गुरुला सांगितलं महादेव बाबा साक्षी झाले ती परंपरा म्हणजे ते तत्व अरे पिंपळच्या निळोबा रायापर्यंत येऊ शकतं निळा म्हणे मज संप्रदाय दिला सकळ जन संप्रदाय दिला सकळ जन संप्रदाय दिला सकळ जन संप्रदाय दिला सकळ जना तुकोबारायानंतर पाठक बहिणाबाईं पर्यंत गेलं पिंपळनेरच्या निळोबारायांपर्यंत गेलं आणि मधल्या काळामध्ये कुठंच गेलं नाही या अप्पलपोट्या लोकांनी माती टाकण्याचा प्रयत्न केला अर्थ लोपले पुराणी नाश केला शब्द गाणे विषय लोभिमान साधन उडविले असं का दिसायला विचित्र दिसतं म्हणून बस दुसरा काही विषय नाही दिसायला विचित्र दिसतं म्हणून विचित्र दिसत नाही राजा म्हणे कैसे विपरीत झाले राजा म्हणे कैसे विपरीत झाले वशिष्ठा झडपिले महाभूते वशिष्ठा झडपिले महाभूते रामाची आई दशरथाची पत्नी राजा म्हणे कैसे विपरीत झाले वशिष्ठ झडपिले महाभूते येऊन या वशिष्ठ पाहे या कौशल्यसी नावरती तियसी अष्टभाव अनादी कालापासून परंपरा जशी आहे तशी कालाच्या ओघामध्ये हे पोटावरी लागलेली आमच्यासारखी माणसं विचित्र दिसतं म्हणून माती घालण्याचा प्रयत्न केला आणि निवड टेंबाच मिरवला
पण दया आली छबिलाल नानांना, दया आली श्रीपाद माऊलींना. पिटू भक्तीचा डांगोर बस 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 बस. या माझ्या नानांच्या माध्यमातून प्रकाश दादा म्हात्रे घडले असतील, बिभीषण दादा घडले असतील, आमचे प्रिय मित्र हरिभक्ती परायण शरद दादा. मी ज्या वेळेला 93 सालामध्ये इथं आलो त्यावेळेला दिव्याच्या रेल्वे स्टेशनवरून त्या पट्ट्यानं शरद दादांच्या गावाला पायी पायी गेलतो आम्ही. काय ते गाव दातीवलीला. दिव्याला उतरल्यानंतर अशा रेल्वेच्या पट्ट्यानं बाबांच्या संघ गेलतो. बुधारे बाबा, तुमची आई तुमचे वडील भाग्यवान असतील शरद दादा. इवाले से रोप शेवटची गोष्ट सांगतो. संतांनाच हे काम करावं, आमच्यासारख्या बावलटानं करू नये. नाही 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 नाही, हे काम संतांनी करावं. जो खांडावया घाव घाली लावणी जयाने केली, दोघाई सावली वृक्ष दे जैसा श्रीपाद का म्हणे गुण चंदनाचे अंगी, तैसे तुम्ही जगी संत जन विठो पार No
माऊली ज्ञानराज माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली महाराज ज्ञानेश्वर ज्ञानेश्वर माऊली महाराज ज्ञानेश्वर 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 माऊली ज्ञानराज माऊली महाराज ज्ञानेश्वर माऊली महाराज ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली महाराज ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज चिंतन चित्ताला लावे मनाच्या मनाला परिणाम व्हावा असं जर वाटत असेल तर भगवंताचं नाम घ्यावं लागेल. चिंतन चित्ताला लावे मनाच्या मनी राम झाले रे मनी राम झाले मने राम झाले मने राम हे मनी राम झाले मनी राम झाले मने राम झाले मने राम झाले आज ना उद्या नक्की परिणाम होईल. 2 रुपयाला माचीस पेटी मिळते, 50 काड्या असतात, 49 आत राहू द्या, एकच काडी बाहेर काढा आणि पाठीमागून बुवाले लावून द्या. 15 मिनिट विजवायला येऊ नका. तैसे नामे केले जपतारी तैसे नामे केले जपतारी कैसे नामे केले जपतारी हो कैसे नामे केले जपतारी कैसे नाम गेले जपतारी कैसे नाम गेले जपतारी तृणागी मेले मनोरथ झाले कैसे नामे केले जपतारी कैसे नामे केले ही जी प्रॅक्टिकल आहे, छबुनानांच्या पुण्यस्मरणाच्या निमित्तानं जेवढे हे नामधारक आलेत सगळ्यांना या गोष्टीचा परिणाम आहे. बाहेर नाही, मी अभिमानानं सांगतो, बाहेर नाही. रुडवा मुख्य आडविला सोम शब्दाला आरूप जागविला दाता घेऊन या येऊन आला दाद निज तत्व निज बोध स्वरूपे मिळविले नाव ठेविला भेद सुख मी निजलो का शून्य सारून तेथे कुठ शिकारी का नाव मिरे आई ते भाग्यवान आहात तुम्ही. आज ना उद्या परिणाम होईल. बोलता बोलता बराच वेळ गेला दडू दादा. काही चुकलो असेल बोलण्याच्या ओघामध्ये, मी तसा काही खास बुवा नाही, मला काही येत पण नाही. पण मी श्रीपाद माऊलींचं उष्ट खाल्लेलं आहे, त्याच्या पलीकडं मला काही येत नाही. आणि ज्या दिवसाला कुबुद्धी येईन त्या दिवसाला मी एकांतात बॅग सोडून देईन, हा धंदा करणार नाही. श्रीपाद माऊलीनं जेवढं मला शिकवलं, 93 सालामध्ये पाष्टे नावाचं गाव आहे बघा, सिंदखेडा तालुक्यामध्ये नामदेव आप्पा बिलाडेंचं गाव आहे. आणि त्या पाष्ट्यामध्ये प्रत्येक वर्षाला दत्त जयंतीला मेळावा व्हायचा. आणि मला सांगितलं, म्हणला तिथं जमन का तुला? म्हटलं हो बाबा. म्हटलं मग जमलं तर ये, आम्ही तिथं येणार. आले त्या ठिकाणी. 93 सालामध्ये चक्री कीर्तनाला मला उभं केलं. मी वयाचा 6 वर्षाचा असताना, बरं का माय ऐका, सुटलंय माझं कीर्तन आता, वयाच्या वर्षात आहे. 6 वर्षाचा असताना मला माड होती. मला ही अंग अगोदर होतंच अगदी.
तर 93 सालामध्ये मला उभं केलं, 92ला अनुग्रह घेतला आणि मी या अवांतर जी कीर्तन आहेत ही बाजारातली ती कीर्तनं ऐकायची मला सवय. कीर्तन असंच असतंय, टाचणी पडन तर आवाज येईल. मी सूर्याची जयद्रथाची गोष्ट सांगत होतो कीर्तनामध्ये. ऐका जरा. शोभाताई, विनाताई कुठे? 93 सालामध्ये, कारण त्या बाजारातली कीर्तनं ऐकल्यामुळे कीर्तनकार महाराज सांगतात या कथा, आणि ते माझ्या डोक्यात अगदी परफेक्ट लसूण कांदा जिरं हळद फोडणी देऊन 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 मी सांगत होतो. 93 सालामध्ये त्यांच्या डोळ्याचं ऑपरेशन केलेलं होतं, काळा चष्मा लावलेला होता. समोर लोकांना गादी टाकून दिली आणि बसलेत माझ्या समोर येऊन दोघं बाबा, आणि मी कीर्तन सांगत होतो. सूर्य आणि जयद्रथाची गोष्ट रंगून रंगून त्यांना सहन झालं नाही. तसेच आलेत माझ्याजवळ. असं तुळशीचं वृंदावन ठेवलेलं होतं, मृदंग वाजवणारे ही इकडं सगळेजण बसलेले. मला म्हणला, का रे थोबाड वाशा, तुला लाज नाही वाटत का? विलाताई, तुला नाही, तुला नाही, मला बोलत होते. का रे थोबाड वाशा शोभाताई, तुला लाज नाही वाटत का रे? हे काय सांगू राहिलंस लोकांना कथा? हा, कथा कथा होईन जीवनाचा चोथा. 35 रुपयाच्या पुस्तकामधली काय सांगतोस कथा? 35 रुपयाच्या पुस्तकातली काय सांगतोस कथा? अरे म्हणला उद्धाराचं सांग. माझ्या अंगाला घाम फुटलाय, लटा लटा कापायचं. उचललाय खडा, कानाले लावलाय. आजपर्यंत माझ्या तोंडात कथा नाही आली, होईन चोथा. या ज्या कथा सांगताय, सांगणाऱ्यांना फेस आला, ऐकणाऱ्यांचे कान गच्च भरले. म्हणला उद्धाराचं सांग, उद्धाराचं. अरे 50 रुपयाचा 3 पाट कुलूप किल्ली लावली म्हणजे 50,000 रुपये घरामध्ये ठेवता, किल्ली खिशामध्ये सांभाळता. अरे 3 पाट 2 इंचाची किल्ली 50,000 रुपये सांभाळू शकते. अनंत ब्रह्मांडापेक्षा भगवंताचं नाम मोठं आहे. उद्धार होणार नाही. नामाचं सांग, नामाचं. कथा सांगायच्या नाही. हा माझा मंडप कथा सांगण्यासाठी नाही. झालेली सेवा विश्वात्मक भगवंताच्या पवित्र चरणी वाघपुष्प म्हणून मी समर्पित करतो. नानाबाबांच्या पवित्र चरणी, पंचक्रोशीतून अधिकारी वर्ग या ठिकाणी आलेला आहे, त्यांच्याही पवित्र चरणी, आणि माझे सर्व नामधारक वाड्या वस्त्यांवरून, तालुक्या जिल्ह्यातून, या सिटीमधून त्या सिटीमधून या ठिकाणी भावपूर्ण श्रद्धांजलीच्या निमित्तानं, नानांच्या प्रेमाखातर, माझ्या आईच्या प्रेमाखातर तुम्ही सगळेजण या ठिकाणी आलात. मनापासून मी तुमचं स्वागत करतो. चुकलं असेल लेकराच्या नात्यानं माफ करा. चांगला असेल जरूर अभ्यास करा. अभ्यासच नका करू, अभ्यासाहुनी गहन पार्था मग ज्ञान. ध्यान तुमच्या जीवनामध्ये परिणाम करणार आहे. करविली तैशी केली कटकट, वाकडे का नीट देवजाने, काय बोलिल विनोदी. मायबाप तुमच्या पुढे सलगीचे लाडे कोडे मज क्षमा करावी. वेडे वाकुडे बोलबालकाचे करीती नवल. मायबाप जाता जाता कंठी मिरवा. तुळशी व्रत करा, एकादशी म्हणवा हरीची दास. तुका म्हणी याची आज आवडे देवाशी, तो ऐका प्रकार. नामाचा उच्चार कधी कधी. तुळशी माड गडा, गोपी चंदन टिडा, हृदय कडवडा. वैष्णवांचा विठ्ठल जय जय. जय 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 विठ्ठल जय जय. आ बोलिले पुढे देवा पुढे, करा क्षमा करा महाराज. आ रे काही नाही करा क्षमा करा महाराज.
व्हावे निर्वाणी रक्षावे सुरवर वंदना जय देव जय देव श्री मंगल मूर्ती